नमस्कार श्रोतेहो. नमस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसिद्ध विनुते जगदंब नमोस्तुते. नवरात्री आंबेचा जागर झाल्यानंतर 10वा दिवस असतो तो विजयादशमीचा. या दिवशी आपट्याचे पाने देऊन सोने लुटून सीमोल्लंघनाची परंपरा आहे. आपट्याच्या पानामुळे अर्जुन योग येतो, आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची, यशकीर्ती प्राप्त करायची, धनसंपदा लुटायची आणि लुटवायचीही. याच दिवशी रावण दहनाचे कार्यक्रमही असतात. रावणाचा पुतळा दहन करत असताना माझ्या मनातील राग, द्वेष, मत्सर, लोभ अशा विकारांचेही दहन करून उत्सव साजरा झाला पाहिजे. हे प्रतिकात्मक असणारे उत्सव, सण आपल्याला याच सर्व गोष्टींची आठवण करून देत असतात. आज वेळ आली आहे सीमोल्लंघनाची, विचारांच्या सीमोल्लंघनाची. आपल्यातील प्रेम, वात्सल्य, कर्तृत्व, त्याग इत्यादी गुणांच्या सीमोल्लंघनाची. यावर्षी आपण स्त्री संतांचे जीवनपट अभ्यासले आहे. ते पाहत असताना त्यांच्यातील वेगळेपण, समर्पित भावना, दास्य भावना, सहनशीलता आणि परमोच्च अशी ईश्वर भक्ती आपल्याला पाहायला मिळाली. सामान्य जीवन जगत असतानाही आपल्यामध्ये परमेश्वर आराधनेची निष्ठा आणि त्याच्या पूजनाची भावना कशी निर्माण होते हेच आपल्याला या संत स्त्रियांचे चरित्र पाहिल्यानंतर नक्कीच शिकायला मिळाले असेल. आपले कुटुंब संबंधित कर्तव्य ते सहज रीतीने पार पाडत आपल्या धार्मिक श्रद्धा सांभाळून स्वतःचे जीवन विकसित करताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्त्री संतांनी भक्तीच्या साधनेने आपल्या स्त्रीत्वाचा विकास करून घेतलेला आपण पाहिलाय. आत्मदर्शन हे आपल्या धर्माचे अंतिम उद्दिष्ट आहे आणि आत्मप्रत्ययाच्या प्राप्तीसाठी आत्मविसर्जन करावे याची शिकवण आपल्याला इथे मिळते. तत्कालीन परिस्थितीत स्त्रियांना असमान दर्जा, कोणते शिक्षणाचे हक्क आणि इतर अनेक अनिष्ट रूढी परंपरांचे अडथळे यांनी बांधलेले आपण पाहिले आहे. तरीही हा मार्ग तोडून कोणालाही दोषारोप, भांडणे, मोर्चे, वाद घालणे या मार्गाचा अवलंब न करता त्यांनी स्वतःला नवीन मातीत रुजवण्यासाठी त्यांनी आपली श्रद्धा, समर्पण, सहनशीलता व या शस्त्रांचा वापर करून परमोच्च स्थान मिळवलेले आपण पाहिले. आणि हेच आपल्याला स्वतःमध्ये रुजवण्याचा, फुलवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणूनच या नवरात्र मायारूपी उपासना करायची आहे. देवीच्या सप्तशतीच्या स्तुतीमध्ये या देवी सर्व भूतेषु असे म्हणलेले आहे. हे देवी, तू सर्व भूतमात्रांमध्ये अंश रूपाने स्थित आहेस. मायेच्या, दयेच्या, मातृत्वाच्या रूपाने स्थित आहेस. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आपल्याला या भगवतीचे रूप पाहायला मिळते. आज स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य हा भ्रम आमच्यामध्ये कुठेतरी निर्माण झाला आहे. एक सांगू का, या संज्ञा जरी आम्हाला माहीत आहे तरीही सांगताना खूप वाईट वाटते. त्याच्या नावाखाली कुठेतरी स्वैराचाराकडे तर आपण झुकत नाही आहोत ना, याचा अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या स्वातंत्र्याला सुद्धा एक मर्यादेची चौकट असावी हेही आपल्याला जाणीव होणे अत्यावश्यक आहे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की स्त्री शक्ती प्रतीक म्हणून स्वतःला प्रकट करत असताना, जगासमोर स्वाभिमानाने मिरवत असताना, चुकून कळत नकळत पुरुषाचे प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही स्वतःला उभे करत आहोत. पुरुषांबरोबर स्पर्धा म्हणून उभे राहणे म्हणजे स्त्री शक्तीचा जागर नाही, तर हे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य बहुमूल्य गुणांनी संवर्धित बनवणे, मग त्याच्यामध्ये मिळालेली सहनशीलता, सोज्वळता, सात्विकता, संवेदनशीलता या गुणांचा आधार घेऊन आम्हाला आमचे आत्मिक सौंदर्य वृद्धिंगत करावायचे आहे. ते आपल्याला करावे लागणार आहे. आजची आपण पाहत आहोत जगामध्ये स्नेहाची कदर नाही, नात्याचा पदर नाही. हा जर विणायचा असेल तर आपल्याला मर्यादेतल्या जीवनाची कदर आपल्याला कळण्यास देवी भगवतीची उपासना आपल्याला सार्थ ठरणार आहे.
या देवी भगवतीची उपासना करतानाही आम्हाला तेच दयारूप आम्हाला समजून घ्यायचे आहे. शिवाय पुरुषांबरोबरची स्पर्धा म्हणून आम्ही उभे राहणे कुठपर्यंत योग्य हेही आम्ही समजून घेणे अत्यावश्यक आहे. आणि सहनशीलता, सोज्वळता, सात्विकता, संवेदनशीलता या गुणांचा आधार घेऊन आम्हाला आमचे आत्मिक सौंदर्य वृद्धिंगत करावे लागणार आहे. आजही आपण पाहत आहोत जगामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या ऐकाव्याशा वाटत नाहीत त्या होत आहेत. तरीही आम्ही आमच्यामध्ये कुठले बदल करावे याचा विचार कुठेतरी कमी पडतो आहे हे जाणवते. म्हणून हे नवरात्र आहे आणि हा उत्सव म्हणून साजरा करताना आपण महिला वर्ग फक्त साड्या, दांडिया यामध्येच आपलं मन रमवतो. पण खरं सांगू का, 9 दिवस ही रणचंडिका जिला आदिमाया म्हणतो ती राक्षसाच्या निःपातात करण्यासाठी सज्ज झालेली आहे ना. तिचे गुण समजून घेणे, तिचे रूप स्वरूप काय आहे, ती कुठल्या गुणांनी आपल्यामध्ये बसली आहे हे समजून घेणे हेच देवी उपासनेचा खरा गाभा असावा असे मला मनोमन वाटते. तिचे मातृत्व रूप, दयारूप, शांती रूप, क्षमा रूप याचे वर्णन आपल्याला सप्तशतीच्या मध्ये पाहायला मिळते. आज आमचं असं झालं आहे की मी आणि माझं या संकल्पनेची बाधा झालेली आहे. हा संशय आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे आणि या संशयामुळे आम्ही भ्रमात अडकलेलो आहोत. या भ्रमात जर आमची बुद्धी अडकली असेल तर आम्हाला अंधत्व यायला वेळ लागणार नाही. आणि मग अंध माणसासमोर परमेश्वराने जरी चतुर्भुज स्वरूपामध्ये तो आपल्यासमोर उभारला तरी त्याला काही उपयोग होणार आहे का? कारण तो आम्हाला दिसणारच नाही. म्हणूनच हे भगवती, तुझ्या या भक्तांना अंधतेच्या बाधा होऊ देऊ नकोस हीच तुला विनम्रपणे प्रार्थना करते. आणि माझ्या सखींनाही विनम्रपणे विनंती करते की या भगवतीचे रूप स्वरूप समजून स्वतःचा विकास करत आपल्या धर्माचे रक्षण करण्यास सज्ज असावे. देहाकडून देवाकडे जाणे हीच आमच्या धर्माची शिकवण आहे आणि या देहाकडून देवाकडे जाण्याच्या वाटेत देश लागतो. या देशाचे, धर्माचे रक्षण करणे हेच आमचे आद्य कर्तव्य आहे. हे समजून घेऊन आम्ही सतत भगवतीच्या 8 आयुधांचे स्मरण करून आपले दायित्व समजून घ्यावे. हाच खरा नवरात्रीचा उत्सवानिमित्तचा जागर ठरू शकतो. याच कारणाने उजळू या जीवन सारे अंतर्गत आपण या महान स्त्री संतांचे चरित्र आपण पाहिलेले आहेत किंवा ह्या स्त्री संतांचे चरित्र पाहण्याचा आपण प्रपंच केलेला आहे. या नवरात्री उत्सवाला आपण भगवतीला आपल्यातील स्त्रीत्वाचा आणि स्त्री सुलभ गुणासहित आपल्या चैतन्य रूपाचा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आज त्याचीच गरज आहे. श्रोते हो, माझ्या अल्पबुद्धीने मी आपल्यापर्यंत हे पोहोचवण्याचा तोकडा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्व श्रोते परमात्मा असे जगदीश स्वरूप आहात. त्यामुळे मी अल्पमतीने माझ्या कमी विचारशक्तीने आपल्यासमोर आपल्याबरोबर सख्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही श्रेष्ठ श्रोते काही अधिक उणे असेल तर मी क्षमा प्रार्थी तर आहेच. आपण मोठ्या मनाने त्यामध्ये दुरुस्ती करावी. आजच्या विजयादशमी उत्सवाच्या आपणा व आपल्या सर्व कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देऊन विचारांचे सीमोल्लंघन करण्यासाठी सज्ज होऊया आणि आपल्याला तारणारी, आपले दुःख हरण करणाऱ्या जगदंबेवरच पुन्हा एकदा भार टाकून तिला सांगूया, आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही पतित पातकी भारी, तू पावन भव संसारी. तू पर्वत आम्ही रोज राई, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चातक तुझ विण कष्टी, तू करी कृपामृत दृष्टी. म्हणे विष्णू दास धरी पोटी, अपराध
अशी आठवण असू दे हृदयी, अशी आठवण असू दे हृदयी, तू चुकू नको अंबाबाई, आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. अशी विनम्र प्रार्थना त्या जगदंबे चरणी करते आणि माझे हे उजळूया जीवन सारे हा जो उपक्रम आहे तो मी तिच्या चरणी समर्पित करते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या सीमोल्लंघनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.